मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासनं कांदे भजी कसे बनवतात. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. यासाठी कांदे स्वच्छ पाण्याने धुवून उभे चिरून घेतलेले आहेत. एक वाटी गव्हाचे पीठ. कांदे भजी करताना कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि पीठ कमी घ्यायचं, तरच भजी छान कुरकुरीत होतात. आता पीठ आणि कांदे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आजपर्यंत आपण बेसनापासूनच कांदे भजी केलेले आहेत, पण आज गव्हाच्या पिठापासून सुद्धा कांदे भजी बनवता येतात आणि हे भजी खायला सुद्धा खूप छान वाटतात. आता थोडं पाणी घेऊ. भजी करताना पाण्याचं प्रमाण नेहमी कमीच घ्यायचा. भज्याचं मिश्रण नेहमी थोडं जाडसरच पाहिजे, तरच भजी खायला छान वाटतात. छान काटेरी काटेरी भजी होतात. 1 चम्मच तांदळाचे पीठ घेऊ. 1 चम्मच दही, 1 चम्मच धने पूड, कढीपत्ता, सांबार, किंचित हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच जिरेपूड, चवीनुसार मीठ, जाडसोप. मी जाडसोप घेतलेली आहे. ओवा सुद्धा घेऊ शकतो. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ते मिश्रण तयार झालेलं आहे. आता एक पॅन घेऊ. पॅनमधलं तेल गरम झालेलं आहे. आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये तेल घालू. मोहन घातल्याने भजी छान कुरकुरीत होतात, शिवाय खायला सुद्धा खूप छान वाटतात. आता गरम तेलामध्ये एक एक करून सर्व भजी तळून घेऊ. कधी कधी भजी खायची इच्छा होते आणि बेसन राहत नाही, तर अशा वेळी आपण भजी करायचं टाळतो. तर आता मात्र तसं होणार नाही, कारण गव्हाच्या पिठापासून सुद्धा भजी बनवू शकतो. भजी करताना नेहमी गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा. भज्यांचा कलर छान
तांबूस आलेला आहे. आता दोन्ही साईडनी भजे पलटून घेऊ. गरम गरम भजे आणि टोमॅटो सॉससोबत भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच राहतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. बघू शकता भजे छान काटेरी काटेरी दिसत आहे. भजे छान लालसर झालेले आहेत. छान खरबूस रंगावर येईपर्यंत भजे तळून घेतले तर भजे मस्त कुरकुरीत वाटतात. कमी गॅसवर भजे शिजवताना थोडा वेळ लागतो, पण भजे छान वाटते. इथे भजे तयार झालेले आहेत. आता एक एक करून सर्व भजे काढून घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.